अगदी बरोबर वाचलंय बरं का तुम्ही. शेतकरी कस काय झाला करोडपती? तर ऐका, केरळच्या एलावेंचर गावामध्ये 1996 साली काही शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी सामूहिक शेती ही संकल्पना त्यांच्या गावामध्ये राबवायला सुरुवात केली. आता सामूहिक शेती म्हणजे काय? तर जर समजा माझं शेत आहे, माझ्या शेजाऱ्याचं शेत आहे, माझ्या शेजाऱ्याच्या शेजाऱ्याचं अजून शेत आहे आणि त्याच्या पण शेजाऱ्याचं शेत आहे, तर हे सगळे शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी त्यांची सगळ्यांची एक जमीन एकत्रपणे कसायचं असा निर्णय घेतला. झालं असं की ह्या निर्णयामुळे ह्या गावातील हे शेतकरी करोडपती झाले. कसं काय बरं? 4 गोष्टी महत्त्वाच्या. पहिली गोष्ट सामूहिक शेतीचा निर्णय, दुसरी गोष्ट आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तिसरी गोष्ट पारंपरिक ज्ञान जे त्यांच्याकडे त्यांच्या पूर्वजांपासून चालत आलेलं आहे ते त्यांनी शेतीमध्ये वापरायला सुरुवात केली, आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि तीही की त्या गावातील तरुण वर्ग शेतीमध्ये मदत करत त्यांच्या आईवडिलांबरोबर तिथेच थांबला. ह्या 4 गोष्टी ज्यावेळी जुळून आल्या त्यावेळी हा प्रयोग यशस्वी होऊन त्या गावातील जे सामूहिक शेती करणारे लोक होते ते करोडपती झाले. म्हणजे साधारणपणे वर्षाला 1 कोटीचं उत्पन्न वगैरे शेतीतून काढणं, म्हणजे ऐकून भारी वाटतं ना, की आत्तापर्यंत एखादा व्यावसायिक करोडपती झाला आहे असं ऐकलं असेल, किंवा एखादा नोकरी करणारा की ज्याला खूप कोटीचं पॅकेज मिळालं तो करोडपती आहे असं ऐकलं असेल, पण शेतकरी करोडपती झाला हे मी पहिल्यांदाच ऐकलं. आणि म्हणूनच ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवावीशी वाटली. ही गोष्ट जर भन्नाट वाटली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्कीच शेअर करा, लाईक करा, आणि वेळात वेळ काढून ही रील बघितल्याबद्दल मंडळ आपलं मनापासून आभारी आहे. धन्यवाद.